नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे. माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे सॅटर्डे नाईट. त्यामुळे सर्व मित्र आम्ही सोसायटीच्या खाली येऊन बसतो, गप्पा गोष्टी करतो आणि झालंच तर नाईट आऊटला जातो. चला तर मग सर्वांना शुभरात्री. आपण उद्या भेटू. तर मित्रांनो, आज आहे रविवार. मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे. मित्रांनो, ह्याचं नाव अर्णव. हा, काय नाही झालं? लिहून नाही झालं. आम्हाला कर, अभ्यास कर लवकर चल. हे तुझं झालं का नाही? आणि हा मोठा मुलगा रुद्र. अभ्यास चल, आपल्याला आज जायचं, आजीकडे जायचं आहे. चल लवकर. गटारी आहे आज, गटारी आहे आज. आत्या येणार आहे. गटात लोळायचं आज. चलो चलो चलो, जल्दी तयार हो जाओ. रविवारचा स्पेशल नाश्ता डोसा. आज रविवार असून सुद्धा मुलं खेळायला न जाता अभ्यासाला बसली होती. खरंच आश्चर्याची गोष्ट होती. आज काय आहे? आज सकाळी सकाळी तुम्ही अभ्यासाला बसलात? आज आमचा फास्ट आहे. फास्ट उपवास? कसला उपवास? आज संडेचा तुमचा कसला उपवास? आज आमचा मोबाईलचा फास्ट आहे. आम्ही आज मोबाईल नाही घेत. मोबाईल नाही घेत आज संडेचा? म्हणजे आज तुमचा मोबाईल फास्टिंग आहे. आज पूर्ण दिवसात तुम्ही मोबाईल नाही घेणार? नाही. चांगलं आहे, वा वा, व्हेरी गुड. नाही का आज तुझा पण फास्ट आहे, मोबाईल फास्ट? हो, तुझा पण उपवास आहे आज मोबाईल न घेण्याचा. हो. चला तर मित्रांनो, आता तयारी झालेली आहे. आता मी माझ्या दुकानात चाललो आहे. बायकोनी बनवलेला डोसा चटणी खाल्ली आणि आता निघालो. मित्रांनो, पाऊस खूप छान पडत होता. त्याच्यामुळे वातावरण खूप मस्त झालं होतं. मी नेहमीच्या वाटेने मी माझ्या दुकानाकडे निघालो. चला तर मित्रांनो, मग आज मी माझा पहिला ब्लॉग चालू केला आहे. बनवायला सुरुवात केली पहिल्या ब्लॉगची. आणि आता आज संडे आहे. तर आज संडे असल्यामुळे आणि आज गटारीचा हा संडे शेवटचा आहे. त्याच्यामुळे बघू, आज जरा बहुतेक माझ्या बहिणी, भाऊजी आणि आमची संपूर्ण फॅमिली एकत्र येऊन गटारी साजरी करणार आहे. तर मग बघू आज संध्याकाळी कशी काय मजा येते ती. दुकानाकडे चाललो आहे, दुकानात जातो. हा सायकल ट्रॅक आमचा. मित्रांनो, हा सायकल ट्रॅक पवई ते ठाण्यापर्यंत आहे. या सायकल ट्रॅकमुळे मित्रांनो सर्वसामान्य लोकांना खूप फायदा झाला आहे. रोज सकाळ संध्याकाळ नियमित असं 5 ते 6 किलोमीटर येथे लोकांना चालता येतं. त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची आणि आरोग्याची चांगली काळजी घेता येते. दुकानात पोचलो आहे. माझा मोठा भाऊ काउंटरला होता. मीही थोडं काउंटरला लक्ष दिलं व मी माझ्या नेहमीच्या कामासाठी म्हणजेच मोबाईल रिपेअरिंग आणि इनवॉइस बनवणे यासाठी माझ्या काउंटरला गेलो. पावसामुळे मोबाईल वॉटर डॅमेजच्या केसेस खूप येतात. पाण्यामुळे डॅमेज झाला होता मोबाईल. त्यामुळे तो रिपेअरिंग करायला मला खूप उशीर गेला. मित्रांनो, दुकानातलं काम आठवून मी आता घरी आलो आहे जेवायला. कोण सेवनमध्ये? कोणाला कुदवले? तुमचा लाडका मोठा पोरगा.
कोणालाच नाही. आज बोलू ना फास्टिंग आहे ना, तर फास्टिंगच आज. मित्रांनो, बायकोने दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी गरमागरम खिचडी भात बनवला होता आणि त्यासोबत नळ्या आणि पापड. चला तर मित्रांनो, आजचा व्लॉग हा मी इथेच थांबवतो आणि तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कळवा, कमेंट करा. आणि आवडला नसेल तर मित्रांनो ती पण कमेंट करा. मी नक्की काय केलं पाहिजे आणि काय करावं यासाठी आपल्या प्रतिक्रिया येणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.